हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम जय शिवराय. झालं का संध्याकाळचा चहा पाणी? आमचं तर झालं बघा कवा 4 वाजता 4-4:30 वाजता झालं, कारण का आम्हाला सवच लागलेली आहे चहा ते प्यायची. तर आज आमचं खेपा बिपा काय नव्हत्या, त्याच्यामुळं आमची लवकर कामं झाली. लई वाहतूक पण नव्हती, तर आबाळ आलंय. काल तर पाऊसच पडत होता. मला आता लई येतंय काय की माल, तर आता काय नाही एवढं लई कागद ते आणून ठेवलेलं, त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. तर आता सुटलंय वारं. आता वारं सुटल्यावर आबाळ जातं वाटतं. तर तुम्हाला आता माझ्या हातात तुम्ही म्हणताल बांगड्या फुटले ते, तर फुटले त्या बांगड्या काय करणार. सकाळी त्या खोक्यात असं टाकायला गेली ते झालं. तर ह्या हातात बांगड्या आहेत त्या, तर हे हात सुजलाय, ह्यातून तर काही निघत नाही त्या बांगड्या. तर आता ही कशा फोडावे ती पिकळं नाही, आणि ह्याच्यात बोट घालावं तर कसं, पण काय तर घालते तसं काय हात ठेवत नाही मोकळा. तर बघा माझा नवरा किती माझ्यावर माया करता आहे का. मेहंदी कशी येडे वाकडी का काढाय ना आपण रनिंग तरी भारी. कधीच नाही काही म्हणते कधी पोरग मीठ काय नीट खावं देत नाही. कमी कधी काय होय होय. आणि डबरं केलं का डबरच होत आहे बघा कुठं तरी ते खडा करायचं होय. तर त्याचं आता पोरग त्याला सकाळी म्हणलं करपलं बिरपला का काय भात टाकलाय मी, तर भात टाकला होता घरात, त्याच्यामुळं म्हणलं आटल्या बिटल्या का पाणी आपल्या हिजवच्या नादात लक्षातच नाही. मी असं वेगळं पाणी चालू करायला गेली, तिथनं आली तिथं बसली. तर दादा डुलतच आले ते हो का दादा हा कशाला पाणी नेत आहे दादा. आणि बादली ना काय आता दादाने म्हणजे त्यांना नाद आहे ना फुलाचा, त्याच्यामुळं नाद आहे ना दादाला फुलाचा. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळा आवाज लोटरचाच येत असेल. म्हणजे लोटरमध्ये चिकन करायची मिशन. तर झाले, कारण का का भट्टी ती आपली सगळी संपलेली आहे का. तर ती दुसरी पेटवली तिकडं आता, तर त्याला अजून जायला अजून 8 दिवस तरी टाईम आहे. तर आज 9 दिवस झालं पेटवून भट्टी. तर पुढं अजून काही शेंड्याला गेली नाही, कारण का मोठी भट्टी आहे 70-80 म्हणजे थोडं कमी लाखाची भट्टी आहे. त्याच्यामुळं आता काय सुकच आहे. सुक म्हणलं तरी आपल्याला रोज एक फड काढायचं वाहतुकीला. तर आता एक बारकी ती टाकली आम्ही, लय म्हणजे लय जागा आटली होती तिथं. हो दादा तो का हाय म्हणतात आहे. हाय इदरा माणूस दिसतोय म्हणतात आहे का. तर दादाला हाय चेष्टा करायची सवय. लवकर दिवसाबरोबर आल्यावर बरं वाटतं बघा घरी लेकरा बाळात. नाही तर तिकडंच 8 वाज 9 वाज मग तिथनं येऊन अंधाराचं काम करा, लय वैताग. तर मला कमेंट आली अशी की स्वाती काय राजताईला का बोलवलं नव्हतं लग्नाला. तर आता मी काय त्यांचं कारण सांगू. माझं आणि त्यांचं एकच कारण आहे बघा, त्याच्यामुळं मी काय सांगत नाही कारण तुम्हाला. तरी मला शेजापाजाराच्या माणसांनी टुमणं दिली की तुझी पण लेख आहे, तुझी पण ही आहे, आम्ही पण असंच करू. शेजारीनं दिली बरं का. तर काय माणसं बोलली पण नाही ती, कारण का मी उशिरा गेली म्हणून. तर माझं हाय तीच बघा हाय. आता ही भट्टीचं हाय, काय करता गरीबाला लाज नसते. आणि गरीबाला कोणी म्हणजे 4 माणसं 4 पैसे त्यांचं असलं का नाही, मग कुणावर हाक नसतं ना. आपलं आपलं सतत असलं म्हणजे हाकाने जातं माणूस.
तसं. तर ती म्हणले तुझी पण एक मुलगी आहे की आम्ही बी तसंच करू. तर मी म्हणलं करावया, आता काय करायचं म्हणलं. आता आमच्या नशिबाला आलाय चिकूल थापायचा, त्यामुळं माझ्यावर काय रुसू पिसू नका बाय म्हणलं. म्हणजे एक जण नाही मला म्हणलं, 4-5 जणी बाया अशा म्हणला मला म्हणल्या की आलीच पाहुण्यावनी चाललीच पाहुण्यावनी. तर मी तर काय करू म्हणलं. मस्जिदपर्यंत येते पण नाही आपल्याला. तर मी त्या शेजारच्या बायांना असं म्हणलं की माझ्या मुलीचं कुणी नडत नाही म्हणलं, कुणी या नाही तर नका येऊ म्हणलं. आणि गरीबाला कुणी ओळखत नसतंय म्हणलं. काय आणि कुणा वाचून काय कुणा वाचून कुणाचं राहत नसतंय म्हणलं. मी जे केलं ते तुम्ही करा म्हणलं. तुम्ही पण असंच पाहुण्यावर येऊ वाटलं या, नाहीतर नका येऊ, मला काय घेणं देणं आहे म्हणलं त्याचं. आणि मी असं बी कार्य की माझ्या आईबापाच्या इकडंच करणार आहे, तसं कोणाच्या इथं करणार नाही. की आपल्याला नाही गाव ना शेव, गाव शेव सगळं आहे, पण काय करणार. परत ही फुगणार, ती रुसणार, ती आमकं ती फलानं. त्याच्यामुळं आणि घर ती पर सगळ्याच्या घरी तीच आहे, मातीच्या चुली. त्याच्यामुळं काय आता पुढचा विषय मी काय वाढवत नाही. आणि काय आता तुम्हाला सांगून काय नाही ती मला काय कळ नाही. बोलायची पण पंचायत आहे, त्याच्यामुळे मला काय विचारू नका. राधताय तुम्हाला सगळं उत्तर देते, कारण का राधताय माझ्या संग गुडीला आहे त्या. म्हणजे आमच्या दोघीचं येणं जाणं सारखं असल्यामुळं त्याच्यामुळं जरा काही माणसं हे करते ती. तर त्या नवरदेवाचं काय आपलं म्हणणं आहे. पण नवरीच्या आईनं मला फोन केलता, वडिलांनी फोन केलता. आजी बोलली, फोन कसा केलता की लईच पेटल आमच्या घरी, त्याच्यामुळं मी काय नाही आता लई बोलत. पण मग काय झालं सगळ्यात काय हसते त्या आहे काय नाही. मला वाटतं की नको भांडण काही नको, आपलं निवांत खाणं पिणं, आपलं निवांत आपलं काम करणे आणि बसणे. त्यामुळं मी काय लई विषय वाढवत नाही. तर मी नवरीच्या आजीला ती बोलली, तर नवरीच्या आजी मला म्हणल्या की आता वाजल्या काही तुझ्या 5. मी म्हणलं असू द्या त्या घ्या समजून आपली गरीब आहे म्हणला, लोकांचे इथं कामं करते ते करतोय आम्ही म्हणलं असं तसं. मग ते म्हणलं असू दे बाये, तुझ्यावर नाही रुसलो आम्ही. मग झालं, मेन तर माणूस आपल्यावर रुसला नाही म्हणल्यावर विषय संपला की. बाकीच्यांचं काय असतं या, ती ह्याच्यातनं काड्या टाकायच्या त्यातनं काड्या टाकायच्या त्यात आग लावायची शेकत बसायचं, एवढंच त्यांना येतं, बाकीचं काही येत नाही. त्याच्यामुळं कोण बोललं नाही बोललं मला काय कोणी फरक पडत नाही. आणि तसं बी माणसाला का नाही 4 पैसे आलं का काय करायचं आपल्याला, 4 पैशाचं ह्याचं त्याचं जे करतं खातं निवांत राहतं. आपल्याला तर नवरीचे आई वडील बोलली, आजी बोलली, नवरी बोलली, सगळी बोलली. तर पण बाकीच्या माणसाचं शेजा पाजारांचं होतं तसं. आली काय पाहुणे चालली काय पाहुणे, तर लोक असेच असते ती. तर चला आता ह्याच्यावरच आपण इथंच विषय संपवू. आणि मला काय बरी वाईट तेवढंच विचारा, बाकीचं काही विचारू नका कमेंटमध्ये. तर चला आता बाय.